नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं आपलं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या. या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जे लोक पहिल्यांदा आमचा व्हिडिओ बघतायत त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून इथून पुढे कधीही व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच दिसून जाईल. एक महत्त्वाच्या टॉपिकवर आज आपण डिस्कस करतो की बँक बुडाली तर किती पैसे परत मिळतील. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे आता. बँक जर दिवाळखोर झाली, बँक बंद झाली, बँक बुडाली तर आपल्याला पैसे कसे परत मिळतील? कारण आजकाल बँका बुडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. बँकांनी लोकांच्या जमा केलेल्या पैशांची फसवणूक केली असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तक्रारी प्राप्त होताच रिझर्व्ह बँक या बँकांची चौकशी करते. रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआय मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहेत. बँकेत काही अनियमितता आढळून आल्यानंतर ही बंदी घालण्यात आली. आरबीआयने म्हटले होते की न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक 13 फेब्रुवारी 2025 पासून कोणतेही नवीन कर्ज देणार नाही, जुन्या कर्जाचं नूतनीकरणही करणार नाही. या बंदीनंतर बँक ग्राहक त्याचे पैसे काढू शकत नाहीत. ही आता घडलेली घटना आहे एक महत्वाची. तर आता बघा, या अशा काही घटना घडतायत जेव्हा बँकेवर निर्बंध घातले जातात, तर त्यावेळी आपण ठेवलेले जे पैसे आहेत ते सुद्धा मिळायला अडचणी होऊन जातात. मग आता बंदी का घातली जाते? बँकांनी लोकांच्या जमा केलेल्या पैशांची फसवणूक केली असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. तक्रारी प्राप्त होताच रिझर्व्ह बँक या बँकांची चौकशी करते. सुरुवातीची चौकशी बरोबर असल्याचे आढळते तर रिझर्व्ह बँक या बँकेवर बंदी घालते. या कालावधीत आरबीआय ग्राहकांच्या पैसे काढण्यावर मर्यादा घालू शकते किंवा ती थांबवू शकते. चौकशी पूर्ण होईपर्यंत ही बंदी कायम राहील. समजा ही बँक बुडाली तर किती पैसे मिळतील? बँक बुडाली तर रिझर्व्ह बँकेने तिचा परवाना रद्द केला तर ग्राहकांना जास्तीत जास्त 5 लाख रुपयापर्यंत पैसे परत मिळतील. हे लक्षात घ्या. तुमची एफडी मस्त कोटी रुपयाची असू दे, 50 लाखाची असू दे, 40 लाखाची असू दे, परंतु तुम्हाला 5 लाख रुपये परत मिळतील. म्हणजे सिक्युर्ड 5 लाख रुपये आहेत. तुम्हाला थोडी सिक्युरिटी दिली, गॅरंटी दिली गव्हर्नमेंटने. ग्राहकाच्या बँकेत कोट्यवधी रुपये जरी जमा असले तरी त्यांना 5 लाख रुपयेच मिळतात. रिझर्व्ह बँकेने काही वर्षापूर्वी स्पष्ट केले होते की 5 लाख रुपयापर्यंतचा विमा उतरवला जातो. बँक अपयशी ठरल्यास ग्राहकाला जास्तीत जास्त 5 लाख रुपये मिळतील. ओके. हा जो विमा आहे तो डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन DICGC या नियमानुसार उतरवला जातो. बँकेत जमा केलेल्या पैशांसाठी काय नियम आहे? समजा तुमच्या बँकेतील खात्यात 2 लाख रुपये आहेत. त्याच बँकेत 2 लाख रुपये एफडी मध्ये आहेत आणि त्याच बँकेतील दुसऱ्या खात्यात 3 लाख रुपये जमा आहेत. अशा परिस्थितीत एकूण तुमचे 7 लाख रुपये या बँकेत जमा आहेत. तर ती जर बँक बुडाली तर तुम्हाला जास्तीत जास्त 5 लाख रुपये मिळतील. पैसे एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये जमा केले असले तरी सुद्धा एवढीच रक्कम मिळते. मग आता पैसे वाचवायचे कसे? आपण यातनं वाचायचं कसं? तर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे पैसे जर सुरक्षित ठेवायचे असतील तर संपूर्ण रक्कम एकाच बँकेमध्ये ठेवू नका. रक्कम वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा करा. समजा तुमच्याकडे 2 वेगवेगळ्या बँकांमध्ये 8 लाख रुपये जमा आहेत, तर एका बँकेत 4 लाख रुपये, दुसऱ्या बँकेत 4 लाख रुपये आहेत. समजा दोन्ही बँका बुडाल्या, या प्रकरणामध्ये तुम्हाला 8 लाख रुपये मिळतील, कारण विमा नियमानुसार दोन्ही बँकांकडून तुम्हाला पूर्ण रक्कम मिळेल. तुमचे पैसे लहान स्थानिक बँकांमध्ये ठेवू नका. ते सार्वजनिक क्षेत्रामध्ये बँकांमध्ये आणि मोठ्या खाजगी बँकांमध्ये जमा करा. आमिषाला बळी पडू नका. जास्तीत जास्त रेट ऑफ इंटरेस्ट मिळतोय म्हणून छोट्या बँकेत जर पैसे ठेवायला गेला तर धोका तिथे जास्त आहे. गरज नसल्यास सहकारी बँकेत पैसे जमा करणे टाळा. तसेच फक्त एकाच बँकेत तुमची ठेव मर्यादा 5 लाख रुपये ठेवा जास्तीत जास्त, पण तुमची बचत अनेक बँकांमध्ये जमा करा. एकाच ठिकाणी पैसे ठेवू नका. हा सगळ्यात महत्त्वाचा आज तुम्हाला मी सल्ला दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये, कारण महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि जे लोक अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नाही त्यांना विनंती आहे, प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.